एक पत्र सध्या चर्चेमध्ये आहे सुनेत्रा पवारांचं, आणि त्याच्या आधी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी जे निवडणूक आयोगाला पत्र दिलं होतं ते, म्हणजे हे दोन्ही पत्र चर्चेमध्ये आले आहेत. नेमकं काय वाद आहे या राष्ट्रवादीमध्ये, आणि प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचे जो काही वाद आहे त्यावरून नंतर पार्थ पवार यांनी सुद्धा बाजू घेतली आहे या दोन नेत्यांची. नाही बघा, कसं आहे की दादा जोपर्यंत होते तोपर्यंत दादांच्या हातामध्ये सर्व पॉवर होते. दादांच्या अकाली निधनामुळं थोडं त्या मधल्या काळामध्ये थोडंसं विस्कळीत झालं की कोण अध्यक्ष होणार, कोण उपमुख्यमंत्री होणार. या सगळ्या काळानंतर मग उपमुख्यमंत्री पदाची ज्यावेळेस सुनेत्रा पवार शपथ घेतल्या त्यानंतर आपल्याला कळलंच होतं की पुढचे अध्यक्ष पण त्याच असणार आहेत. आता ते अध्यक्ष झाल्यानंतर आता त्यांच्या पक्षाची कार्यकारिणीची निवडणूक होणार आहे. त्या कार्यकारिणीच्या निवडणुकीसंदर्भामध्ये सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडणूक आयोगाला पत्र दिलं की बाबा ह्याच्या पुढं ह्याच्या आधी जे काही पत्रव्यवहार झाले असतील त्याला ग्राह्य धरू नका. आता इथून पुढे जे काही गोष्टी होतील त्या आम्ही तुम्हाला सांगू, त्या पद्धतीने करू. तर ह्याच्यामध्ये काय होतं की ज्या दिवशीपासून रोहित पवारांनी हा सगळा मुद्दा उचलला आहे की दादांचं मृत्यूमागं घातपात आहे वगैरे वगैरे, त्यांनी पत्रकार परिषद घेतली, अनेक नेत्यांना भेटले, त्यांनी महाराष्ट्रामध्ये नाही तर बाहेर कर्नाटकमध्ये जाऊन त्यांनी FIR करून घेतलं, मग सरकारने पण त्याची चौकशी आदेश दिले. त्यावेळेसपासून असं दिसतंय की त्या राष्ट्रवादीमध्ये काहीतरी बेबनाव आहे दादांच्या राष्ट्रवादीमध्ये, की कोणीतरी प्रयत्न करतोय फूट पाडायचं. तर या सगळ्या चर्चेमध्ये पार्थ पवारांनी ट्विटच करून सांगितलं, सर्व विषय संपवला की असं काही नाही आहे. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या सिनियर लोकांविषयी अशा काही वाटळ उठवणं, अशा काही चुकीच्या बातम्या पेरणं हे एकदम चुकीचं आहे आणि त्यांचं मार्गदर्शन आम्हाला सतत लाभलेलं आहे, इथून पुढं पण लाभेल. हा एकच ट्विट होता जो या सगळ्या जो काही प्रयत्न आहे अजितदादा गटामध्ये जो काही फूट पाडण्याचा किंवा त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण करण्याचा, या सर्व चर्चांना, या सर्व घडामोडींना थांबवणारा एक ट्विट पार्थ पवारांनी केलं. तेव्हापासून या सगळ्या गोष्टी आता शांत झाल्यात. बरं, ह्याच्या आधीच्या आपण कार्यक्रमामध्ये आपण बोललेलो आहे की ज्यावेळेस अजितदादा एकटे होते, त्यांना पवार कुटुंबाने पण साथ दिली नव्हती, त्यावेळेस पार्थ पवार, जय पवार, सुनेत्रा पवार आणि अजितदादाची आई हे पवार कुटुंबातले इतकेच लोक एकीकडे होते, अख्खा पवार कुटुंब एकीकडे होता. तर अजित पवारांच्या बाजूनं हे सुनील तटकरे होते, हेच प्रफुल्ल पटेल होते, हेच मुंडे होते, हेच मुश्रीफ होते, हेच आत्ता ज्यांच्यासोबत जे लोक आहे भुजबळ होते, हेच लोक होते ना. इथनं पुढं पण तेच लोक असणार. बरं, यांनी पण वारंवार त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे ना की दादा गेल्यानंतर दादांच्याच विचारावर आमचा पक्ष चालेल. त्यांनी सुनेत्रा पवारांना अध्यक्ष केलंच ना.